नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणखीन एका नवीन व्हिडिओसह. आज आपण पाहणार आहोत TCS कंपनीची आपली वेगवेगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम घेत आहे. तर त्यांचा अत्यंत आवडता असा टॉपिक आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये ते विचारतात पुस्तक आणि त्याचे लेखक किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 2021 मध्ये म्हाडाचीच म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण एक्झाम जी झाली होती, जी TCSने घेतली होती, त्यातील काही प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आता येणारी आगामी आपली पनवेल महानगरपालिका भरती जी होणार आहे, ती सुद्धा TCS घेणार आहे. तर ती परीक्षा अगदी आपल्या जवळच आलेली आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण हे प्रश्न पाहत आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व सरळ सेवेच्या एक्झामसाठी तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक असणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर पहा, प्रश्न पहिला आहे तुमचा, पार्टनर पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत वपू काळे. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात डॉट डॉट यांचा सिंहाचा वाटा होता. तर ते आहेत सुरेश भट. धग असतेच आसपास हा कोणाचा कविता संग्रह आहे? तर तो आहे कल्पना दुधाळे यांचा. त्यानंतर प्रश्न बघा तुमचा आहे, प्रभाकर पाथे यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले सौंदर्य अनुभव हे पुस्तक कोणत्या प्रकारात येते? तर ते आहे समीक्षा प्रकारात. त्यानंतर भूमी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तिकांच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर त्या आहेत आशा बागे. बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत किरण गुरव. त्यानंतर बघा, श्रेष्ठ कवी बा भ बोरकर यांना भारत सरकारने कोणता सन्मान दिलेला आहे? तर तो आहे पद्मश्री. गीता रहस्य हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे आहे बाळ गंगाधर टिळक यांचे. शाळा पुस्तकाचे लेखक हे मिलिंद बोकील हे आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. तर ती भगवद्गीता यावर आधारित आहे. त्यानंतर पहा, प्रश्न आहे, महानुभव संप्रदायाचा ग्रंथ कोणता आहे ते ओळखा. तर ते आहे लीळाचरित्र. त्यानंतर पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहामधील वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता आहे? तर मंझधार हा वि स खांडेकर यांनी लिहिलेला निबंध संग्रह आहे. त्यानंतर बघा, प्रश्न आहे, अपुवाई या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत पु ल देशपांडे. त्यानंतर एक मराठी पुस्तक आहे छावा चे लेखक कोण आहेत, असा प्रश्न विचारला आहे. तर ते आहेत शिवाजी सावंत. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत विश्वास पाटील. त्यानंतर तुमचा प्रश्न आहे, ययाती कादंबरी, आता जी तलाठी भरती पण आपली TCSने घेतली होती, तर त्यामध्ये सुद्धा यातील प्रश्न बरेच रिपीट झालेले होते. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ घेत आहोत. त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण तलाठी भरतीमध्ये कोणते प्रश्न आले होते ते सुद्धा पाहणार आहोत. तर पहा, ययाती कादंबरीचे लेखक आहेत वि स खांडेकर. ना सी फडके यांनी कोणत्या साहित्य प्रकारात महत्त्वाचे योगदान दिले आहे? तर कादंबरी हा त्यांचा महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर मनाचे श्लोक कोणी रचले? प्रश्न अगदी सोपा जरी वाटत असेल, तरी ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, तर तिथं कन्फ्युजन होत असतं. तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट पाहिला तर तुम्हाला यातून नक्कीच 2 ते 4 मार्काचा फायदा होणार आहे. तर बघा, मनाचे श्लोक हे संत रामदास यांनी लिहिले होते. त्यानंतर आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंक्ती जी आहे ती जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे. आय एम नो मसिहा या पुस्तकाचे लेखक आहेत सोनू सूद. त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक बघा पु ल देशपांडे हे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, संगीता संप्रदाय प्रदर्शनी या पुस्तकाच्या लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ते आहेत सुब्रराम दीक्षितर. विशुद्धिगम्य हा जे पुस्तक आहे याचे लेखक आहेत बुद्धघोष. त्यानंतर पुढील पुस्तक आहे बघा तुमचं
पुढीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर तो आहे भालचंद्र नेमाडे. पसायदान कोणी लिहिलं किंवा कोणत्या संतांनी लिहिलं असं विचारलं तर ते आहेत ज्ञानेश्वर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एकच प्याला हे नाटक कुणी लिहिलेले आहे? तर ते आहे राम गणेश गडकरी. कोसला, झूल ह्या कादंबरी कुणी लिहिल्या आहेत? तर त्या आहेत भालचंद्र नेमाडे. आताच आपण पाहिलं भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, कुसुमाग्रजांचे टोपणनाव काय आहे? तर त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन करणारे साहित्यक असा प्रश्न विचारलेला आहे. ते आहेत वि.वा. शिरवाडकर. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला देण्यात आलेला आहे? तर ते केशवसूत यांना आधुनिक मराठी भाषेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर मराठी चे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतर बघा पुन्हा प्रश्न रिपीट झालेला आहे, ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत वि.स. खांडेकर. कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपणनावाने काव्यलेखन केलेलं आहे? तर कृष्णाजी केशव दामले यांनी केशवसूत या नावाने त्यांचे काव्यलेखन केलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, बोधिसत्व अवतार किंवा बोधिचार्यावतार याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ते आहेत शांतीदेव. जरी बोलण्यात थोडंसं हे होत असेल तरी पण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, शब्द जर कधी कधी मोठा असेल तर ते बोलण्याच्या ओघात होऊन जातं. तर बोधिचार्यावतार याचे लेखक आहेत शांतीदेव. ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे? तर ती कुसुमाग्रजांची आहे. नटसम्राट हे एक अत्यंत प्रसिद्ध असं नाटक आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्याचे लेखक विचारलेले आहेत, ते आहेत वि.वा. शिरवाडकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कोणाची आहे? तर ती आहे बहिणाबाई चौधरी. त्यानंतर मराठी पुस्तक आहे बघा श्रीमान योगी, याचे लेखक विचारलेले आहेत, तर ते आहेत रणजित देसाई. त्यानंतर खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात? तर ते आहेत वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत अटल बिहारी वाजपेयी. जैन आणि बुद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणारे पुस्तक आहे, त्याचे लेखक कोण आहेत? तर हे विचारलं आहे, तर ते आहेत ब्रह्मचारी प्रसाद. त्यानंतर पहा तुमचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संत एकनाथांची साहित्यकृती आहे? तर ती आहे भावार्थ रामायण. भावार्थ रामायण. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? तर ते गोविंदग्रज या नावाने कविता लिहित असत. राम गणेश गडकरी. कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे? तर ती आहे शिवभारत. मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिली, हे कोणते संत होते? संत ज्ञानेश्वर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर कुसुमाग्रज यांनी विशाखा हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. कणा ही कविता कोणी लिहिली आहे? याताच आपण पाहिलेली आहे, तर ही कुसुमाग्रज यांची कविता आहे. प्रश्न तुम्हाला फिरवून सुद्धा विचारतात की ही कोणी लिहिली किंवा कविता दिली जाते आणि ही कोणाची आहे असं विचारलं जातं. लेखक देऊन तुम्हाला कविता विचारल्या जातात. त्यावेळेस तुम्ही जे काही आपण प्रश्न घेत आहोत तर ते अत्यंत लक्षपूर्वक वाचा किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, त्यामुळे तुमच्या ते लक्षात राहून जातील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, प्रकटण्याचे संदर्भ हा डॉट डॉट यांचा कविता संग्रह आहे, तर तो आहे द.भा. धामणकर. त्यानंतर किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभुते. अज्ञात झऱ्यावर हा कथासंग्रह जो आहे तो आहे अरुण ढेरे यांचा.
त्यानंतर तुमचा पुढील जो प्रश्न आहे तो आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत स्वातंत्र्यवीर V.D. सावरकर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे असामी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. याचा पुढील भाग सुद्धा आपण जी तलाठी भरती 2023 मध्ये झालेली आहे त्यातील प्रश्नांच्या आधारे घेणार आहोत. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे तबकत ए नसिरी हे कोणी लिहिलेलं आहे? तर ते आहे मिनाज ई सिराज जुज्जानी यांनी लिहिलेला आहे. ओल हरवलेली माती हा नीरजा यांचा काय आहे? तर तो आहे कथासंग्रह. जिप्सी हा डॉट डॉट यांचा कविता संग्रह आहे. तर मंगेश पाडगावकर यांनी जिप्सी हा कविता संग्रह लिहिलेला आहे. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत व्यंकटेश्वर माडगुळकर. केशवकुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ते प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे डॉट डॉट हा ना. सी. फडके यांचा लघुनिबंध संग्रह आहे. तर तो आहे धूम्रवलये. त्यानंतर चार नांगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला? तर अकबरनामा पहा अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत N.S. इनामदार. बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत P.L. देशपांडे. अशाच आणखीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.